नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंद्रायणी नदी विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। इंद्रायणी नदी ही महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक नदी आहे। ही नदी विशेषतः वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानली जाते। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाशी या नदीचा अतूट संबंध आहे। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी लाखो वारकरी इंद्रायणी नदीच्या तीरावर दर्शन व स्नानासाठी येतात। धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्टीने इंद्रायणी नदीचे महत्त्व खूप मोठे आहे। इंद्रायणी नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाजवळ होतो। उगमाच्या ठिकाणी डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगल आणि भरपूर पर्जन्यमान असल्यामुळे नदीला वर्षभर पाण्याचा पुरवठा होत असतो। उगम स्थानापासून इंद्रायणी नदी पूर्व दिशेने वाहत जाते। ही नदी लोणावळा, वडगाव, मावळ, तळेगाव, देहू, आळंदी, मोशी, चरोळी आणि इतर परिसरातून वाहते। पुढे ही नदी पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे भीमा नदीला मिळते। इंद्रायणी नदीची एकूण लांबी सुमारे 115 किलोमीटर आहे। इंद्रायणी नदीला वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते। आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असून देहू येथे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे। या दोन्ही ठिकाणी नदीच्या घाटांवर दरवर्षी लाखो भाविक स्नान करतात। आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये इंद्रायणी नदीचे महत्त्व विशेष वाढते। इंद्रायणी नदीच्या काठावर अनेक प्राचीन मंदिरे, घाट आणि ऐतिहासिक स्थळे आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली, तर संत तुकाराम महाराजांनी देहू येथे अभंग रचना करून समाजाला भक्ती, समानता आणि सदाचाराचा संदेश दिला। त्यामुळे इंद्रायणी नदी महाराष्ट्राच्या संत परंपरेचे महत्त्वाचे प्रतीक मानली जाते। इंद्रायणी नदीच्या पाण्याचा उपयोग शेती, पिण्याचे पाणी आणि काही प्रमाणात औद्योगिक वापरासाठी केला जातो। नदीच्या खोऱ्यात भात, ऊस, भाजीपाला आणि विविध पिकांची शेती केली जाते। नदीमुळे परिसरातील लोकांच्या उपजीविकेला मोठा आधार मिळतो। इंद्रायणी नदीमध्ये विविध प्रकारचे मासे, जलवनस्पती आणि जलचर आढळतात। नदी काठावर अनेक पक्षी, झाडे आणि इतर वनस्पतींची समृद्ध जैवविविधता आहे। ही नदी पर्यावरणाचा समतोल राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावते। शहरीकरण, औद्योगिक सांडपाणी, घरगुती सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि धार्मिक कार्यक्रमानंतर टाकला जाणारा कचरा यामुळे इंद्रायणी नदी काही भागात प्रदूषित होत आहे। यामुळे नदीतील जलचरांवर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे। इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, नदीत कचरा टाकणे टाळणे, वृक्षारोपण करणे आणि जनजागृती करणे आवश्यक आहे। शासन, स्थानिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नदीचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होऊ शकते। इंद्रायणी नदीच्या काठावरील देहू आणि आळंदी ही धार्मिक पर्यटनाची प्रमुख केंद्रे आहेत। याशिवाय लोणावळा परिसरातील निसर्ग सौंदर्य, घाट आणि नदीकाठचे रमणीय दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात। इंद्रायणी नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून महाराष्ट्राच्या संत परंपरेची, श्रद्धेची आणि संस्कृतीची जीवनवाहिनी आहे। धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टीने तिचे योगदान अनमोल आहे। ही पवित्र नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। थँक्यू।